नमस्कार मित्रांनो, स्वादयुग रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत दोन खूप सोप्या आणि चविष्ट रायता रेसिपी, काकडी रायता आणि बुंदी रायता। दोन्ही रायते पुरी, पुलाव, बिर्याणी आणि पराठ्यासोबत खूपच छान लागतात। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। काकडी रायता बनवण्यासाठी 1 कप फ्रेश दही इथं घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण 1 किसलेली काकडी घालणार आहे। काकडी ही उन्हाळ्यात शरीरासाठी खूप आवश्यक आहे, थंडावा देण्यासाठी। त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी भाजलेली जिरेपूड घालायची आहे, थोडंसं सैंधव मीठ चवीपुरतं, शेंगदाण्याचा कूट जर आवडत असेल तर, आणि थोडीशी साखर घालायची आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला रायता कसा आवडतो त्या पद्धतीने कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊ शकता। शेवटी याच्यावर चिरलेली कोथिंबीर भुरभुरायची आहे आणि आपला काकडी रायता सर्व करण्यासाठी तयार आहे। हवा असल्यास याला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थंड करून देखील सर्व करू शकता। आपला काकडी रायता इथे तयार आहे। त्यानंतर आपण बनवणार आहोत बुंदी रायता। तर बुंदी रायत्यासाठी सुद्धा मी इथं 1 कप फ्रेश दही घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये मी थोडीशी खारी बुंदी घालणार आहे, म्हणजेच अर्धा कप। ही बुंदी मार्केटमध्ये इझिली मिळून जाते। त्यानंतर याच्यामध्ये चवीसाठी भाजलेली जिरेपूड, थोडंसं सैंधव मीठ आणि हे सुद्धा आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। बुंदी रायता जो आहे तो बिर्याणी आणि भाताबरोबर खूपच छान लागतो। त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। रायता जर तुम्हाला थोडासा सैलसर हवा असेल तर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून तुम्ही याला परत एकदा मिक्स करू शकता। या पद्धतीने इथे आपला बुंदी रायता जो आहे तो तयार झाला आहे। बुंदी रायता देखील तुम्ही सर्व करण्याच्या आधी फ्रीजमध्ये 10 मिनिटं याला ठेवू शकता आणि थंडगार असा रायता तुम्ही सर्व करू शकता। मित्रांनो, काकडी रायता आणि बुंदी रायता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा भेटूया नवीन रेसिपीसोबत।